आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। आगामी निवडणुकांमध्ये जैन समाज सुद्धा रिंगणात उतरणार। निलेशचंद्र मुनींचा इशारा। तर कबूतरखाना वाचवण्यासाठी जैन समाज रिंगणात उतरणार असल्याचंही वक्तव्य। लवकरच अखिल भारतीय राजस्थानी सेना संघटना स्थापन करणार असल्याची माहिती। आम्ही उत्तर भारतीय विकास पार्टी उत्तर भारतीय विकास सेना खोलू शकतात, तर अखिल भारतीय जैन संघटना पार्टी आपण का बरं खोलू शकणार नाहीये? कारण की आमच्यावर अन्याय होत आहे ना। आता हे रोज नव्हतं भाषाच्या नावावर राजनीती करतात। न्यायालयीन पद्धतीने लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू। दादरच्या जैन मंदिरातील मुनींचा इशारा। तर मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आता आक्रमक। कबूतरखान्यांविरोधात पोस्टरबाजी। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान पोस्टरचा आशय। मरीन लाईन्सला आता जैन क्लबमध्ये कबूतरखाना सुरू करावा। आम्ही दाणे टाकण्यासाठी येऊ असं म्हणत लगावला टोला। तर संघाच्या माध्यमातून भाजपकडून धर्म आणि देवळांचं राजकारण सुरू। या धंद्यालाच प्रबोधनकारांनी विरोध केला होता। सामनातनं भाजपवर निशाणा। निलेश घायवळ विरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी। तर अतिरिक्त माहिती ठावठिकाणा मिळावा यासाठी ही नोटीस। इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनची पुणे पोलिसांना मदत। एकनाथ शिंदेंना भेटून बाजू मांडणार रवींद्र धंगेकरांची माहिती। तर पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचंही मत। मात्र मलाच का टार्गेट केलं जात आहे, धंगेकरांचा सवाल। आज एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत, त्यांना भेटणार आहे आणि मी माझी बाजू सांगणार आहे। एकदा उद्या जाऊ द्या, पुणे शहर भयमुक्त राहिलं पाहिजे आणि सगळ्यांचं मत आहे। आणि शिंदे साहेबांचं हेच मत असेल आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं हेच मत असेल। पण आता ते मला का क्रॉस करतात हेच मला कळत नाही। अजित पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीमध्ये घोटाळेच केले। पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले, रात्री बँका सुरू ठेवल्या। संजय राऊतांचा आरोप। दादा पवार जातील असं वाटतं का? याचं कारण असं की त्याने घोटाळेच केलेले आहेत ना बारामतीत निवडणुका जिंकण्यासाठी। तो मुद्दा समोर येऊ शकतो। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमानी यांची अजित पवारांवर जोरदार टीका। तर राज्यावरील कर्जाचा उल्लेख करताना हा निशाणा साधला। महाराष्ट्र हा स्वित्झर्लंड इतका मोठा आहे, तो स्वित्झर्लंड देश आहे, महाराष्ट्र राज्य आहे त्याच्या एवढं मोठं असताना महाराष्ट्राचे जे अर्थमंत्री आहेत ते 10वी पास आहेत। मला त्यांच्या शिक्षणाबद्दल टीका करायची असं नाही, पण अर्थकारण त्यांना खरंच कळतं का हा त्यातला मूळ प्रश्न आहे। तर अजित पवार घायवळवर बोलले तर समाधान वाटेल। सरकारमध्ये अजित पवारांचं किती ऐकतात याचीही मला शंका। धंगेकरांचं अजित पवारांना प्रत्युत्तर।